हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे 11th क्लासचं झुलॉजीचा फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. तर चॅप्टर सुरू करण्याआधी आपण थोडंसं त्याचं नेमकं त्या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं काय हे आपण थोडीशी माहिती घेऊ. ठीक आहे, त्याच्या नावामध्येच दिलेलं आहे की डायजेशन स्टार्टिंगचे डायजेशन कसं केलं जाईल आणि त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट ते सबस्टन्स झाले की त्यानंतर त्याचं ॲब्झॉर्प्शन कसं केलं जाईल. ज्यावेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस आपण ज्या फॉर्ममध्ये त्याला घेतलेलं आहे त्या फॉर्ममध्ये डायरेक्ट डायजेस्ट करू शकत नाही. त्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एक पर्टिक्युलर सिस्टीम असते. त्या सिस्टीमच्या एका सिक्वेन्सनुसार आपण त्या सबस्टन्सचं व्यवस्थित डायजेशन करून नंतर त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळवण्यासाठी काही ऑर्गॅनिक मॅटर मिळवावे लागतात त्याच्यामधून. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण स्टार्ट करणार. तर एक डायग्राम काढून ठेवलेली आहे. तर पहिले आपण थोडंसं त्याची माहिती घेऊ आणि नंतर आपण त्या डायग्रामकडे जाऊयात. ठीक आहे, तर जो एक पहिला पॉईंट जो आहे आपला, तर नेमकं डायजेशन सुरू कुठून होते. तर ज्यावेळेस आपण जेवण करत असताना एखादा घास ज्यावेळेस आपण सुरुवातीला आपल्या तोंडामध्ये टाकतो लगेच काय होतं, सलायवा सिक्रीट होतो. बरोबर आहे, तो सलायवा सिक्रीट होणं म्हणजे डायजेशनची सुरुवात होणं. डायजेशन हे दोन प्रकारे होत असतं आपल्या बॉडीमध्ये. पहिलं मेकॅनिकल मेथड आणि दुसरी बायोकेमिकल मेथड. आता मेकॅनिकल मेथड म्हणजे नेमकं काय, तर मेकॅनिकल मेथडमध्ये आपण त्या ठिकाणी चावणार आहे, त्याला चेविंग करणार, म्हणजे जे आपले दात असतात ते त्याला काय करणार, त्या फूडला क्रश करणार आहे. बरोबर आहे, आणि ते क्रश केल्यानंतर त्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये तुकडे करून घेतल्या जाईल पहिले, आणि नंतर त्यामध्ये हे झालं मेकॅनिकल. ठीक आहे, आणि जी दुसरी मेथड असते ती असते बायोकेमिकल. आता बायोकेमिकलमध्ये काय असणार, तर बायोकेमिकलमध्ये असणार आपल्या बॉडीमध्ये जे एन्झाईम सिक्रेट होत असतात, जे ॲसिड सिक्रेट होत असतात, गॅस्ट्रिक ज्युसेस आपण त्याला म्हणतो. तर हे जे गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत ते त्याला डायजेस्ट करण्यासाठी मदत करतील. त्याला आपण बायोकेमिकल म्हणणार. आणि जे सबस्टन्स आपण किंवा जे फूड आपण घेतो त्याला आपण बायो मॅक्रो मॉलिक्यूल म्हणणार. ठीक आहे, तर आपण सुरू करूया की नेमकं याच्यामध्ये कसं कसं काम करते. या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला डायजेशन आणि त्याचं होणारं ॲब्झॉर्प्शन कसं आहे ते शिकायचं आहे. तर सुरुवातीला पहिले बघा, फूड हे तर सांगायची गरज नसते, प्रत्येकाला माहिती आहे. विदाऊट फूड कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जगू शकत नाही. ठीक आहे, विदाऊट फूड आपण जगू शकतो का, नाही जगता येणार. मग तुमच्यातले काही जण प्रश्न विचारू शकतात, हां आपण काही दिवस जेवलो नाही तर आपण जगू शकतो, पण ते खरंच बरोबर आहे का की आपण जर काही दिवस जेवलो नाही तरी आपण जगू शकतो, याचा अर्थ विदाऊट फूड आपण जगू शकतो, तर ते 100% रॉंग आहे. ज्यावेळेस आपण अधिक काहीतरी खाल्लेलं असते त्याचं फूड आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवलं असते इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. हे तर माहीत असेल ना, कोणत्या फॉर्ममध्ये, ग्लायकोजन. आणि जे स्टोअर असलेलं फूड नंतर त्याला परत यूज करता येतं ज्यावेळेस हंगर स्टेज येत असते त्यावेळेस, म्हणजे भूकमारीची जेव्हा आपल्याला जेवण मिळणार नाही त्यावेळेस त्या स्टोअर केलेल्या फूडचा उपयोग केला जाईल. तर जे पहिलं वाक्य आपण लिहिलेलं आहे तेच आहे. बघूया, फूड इज द बेसिक रिक्वायरमेंट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी कशाची गरज असणार आहे, फूडची. ठीक आहे, कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम फूड घेणार. आता तुम्ही म्हणता फूड कशासाठी पाहिजे आपल्याला, सगळ्यात पहिला जो पॉईंट असणार फूड घेण्याचा तो असतो एनर्जी प्रोडक्शन. काय असणार, एनर्जी प्रोडक्शन. जर आपल्याला जगण्यासाठी एनर्जी लागणार तर फूड आपण कशासाठी घेणार, पहिलं जे त्याचं टार्गेट असणार ते आपल्यासाठी असणार एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शन. ठीक आहे, विदाऊट एनर्जी तर आपण काहीच नाही करू शकत ना. बरोबर आहे, सध्या मी जे शिकवतोय तुम्हाला विदाऊट एनर्जी शक्य आहे का, नाही. आपल्या बॉडीच्या प्रत्येक प्रोसेस चालण्यासाठी एनर्जी प्रोडक्शन लागते, एनर्जी लागते. आणि ती एनर्जी आपल्याला कोण मिळवून देणार, फूड मिळवून देणार. प्राथमिक गरज जी आहे आपली फूड मिळवण्याची, फूड घेण्याची, तर ती असते एनर्जी प्रोड्यूस करणं, पहिली गरज. दुसरी गरज काय असणार की आपल्या बॉडीमध्ये जर त्याला मेंटेन करण्यासाठी, बॉडीला काय करायचं आहे, मेंटेन करण्यासाठी काही जर जखम झाली असेल तर त्यावेळेस ते एनर्जी आहे ती आपल्याला लागणार ते व्यवस्थित करण्यासाठी.
तर अशा वेगवेगळ्या प्रोसेससाठी आपल्याला एनर्जी लागते. इवन आपण ज्यावेळेस जेवण करून झोपणार त्यावेळेस काय होणार आहे, आपण कधी कधी जेवतो आणि झोपतो, परत ज्यावेळेस आपण जेव्हा झोपेतून उठणार आहे त्यावेळेस आपल्याला परत एकदा भूक लागलेली असते. मग ती भूक, आपण तर काहीच काम नाही केलं, मग तरी ती भूक कशी लागली. तर त्याचा बेस्ट पॉईंट आहे जे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी, ब्लड फ्लो चालू आहे, रेस्पिरेशन चालू आहे, डायजेशन चालू आहे, आपला ब्रेन कंटिन्यू काम करत राहतो. तर त्यालासुद्धा गरज लागेल का नाही एनर्जीची. का ब्रेन थोडी ना म्हणणार आहे की आता आपण आराम करू लागलेलो आहे, चला मग आता मी एनर्जी यूज करत नाही आणि नंतर जेव्हा आपण जागे होऊ त्यावेळेस एनर्जी यूज करू, असं थोडी होणार आहे. तर आपल्या ज्या बॉडी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असेल, बाकीच्या बॉडीच्या सगळ्या ज्या सिस्टीम्स असतील, हे चालवण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज पडते, त्यामुळे आपण फूड घेत असतो. दुसरा पॉईंट जो आहे, मेजर कंपोनंट ऑफ आवर फूड आर. मग फूडमधून आपण नेमके कोणते कंपोनंट घेणार, ठीक आहे. तर पहिलं घेणार आपण कार्बोहायड्रेट, त्यानंतर घेणार आपण प्रोटीन आणि त्यानंतर आपण घेणार फॅट. हे 3 मेजर कंपोनंट आपण जेवणामधून घेत असतो. पहिला असणार बघा, इथं लिहिलेलं आपण कार्बोहायड्रेट लिहिलेलं आहे CHO, दुसरं आहे प्रोटीन आणि थर्ड काय आहे फॅट, ठीक आहे. तर हे किती एनर्जी प्रोड्यूस करतं हे आपल्याला रेस्पिरेशन ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे की 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट किती एनर्जी प्रोड्यूस करणार, 1 ग्रॅम प्रोटीन किती किलो कॅलरी एनर्जी रिलीज करणार आणि फॅट किती कॅलरी एनर्जी रिलीज करणार. हे तिघं जे धन असतात हे आपल्याला फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट हे आपल्याला काय देणार, एनर्जी प्रोड्यूस करून देणार. मग त्याचबरोबर ते मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला कशाची गरज असणार, विटॅमिन. बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला विटॅमिन्स आणि दुसरी गरज पडणार मिनरलची, ठीक आहे. तिथं आपण लिहिलेलं आहे विटॅमिन्स आणि मिनरल. तर थर्ड पॉईंट जो आहे आपला, इथं 2 पॉईंट आपले क्लिअर झालेले आहेत. थर्ड पॉईंट जो आहे आपला, फूड प्रोव्हाइड एनर्जी अँड ऑर्गॅनिक मटेरियल फॉर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ टिश्यू. म्हणजे मी आता आपण त्यावर डिस्कस केलं, एनर्जीचं आपण डिस्कस केलं, त्याचबरोबर बॉडी मेंटेन ठेवणं म्हणजे काय, जर आपल्याला रिपेअर करणं, आपली बॉडीला काही जखम झाली असेल किंवा एखादी ॲबनॉर्मल कंडिशन आली असेल तर त्या कंडिशनमधून बॉडीला बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्याची गरज पडणार. आपली ग्रोथ होण्यासाठी जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते आपण सुद्धा कुठून मिळणार, फूडमधून मिळवणार, ठीक आहे. म्हणजे आपण इथं स्पष्ट लिहिलेलं आहे ग्रोथ आणि रिपेअर ऑफ टिश्यू, ठीक आहे. त्यानंतर आता इथं बघणार आपण, बॉडी कॅन नॉट युटिलाइज बायोमॅक्रोमॉलिक्यूल. ज्या फॉर्ममध्ये फूड आहे त्या फॉर्ममध्ये बॉडी त्याला वापरू शकत नाही किंवा युटिलाइज करू शकत नाही. आता आपल्याकडे एक भाजीपोळी वाटली तुम्हाला जेवण्यासाठी, तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट त्याला थोडी यूज करू शकता. तर तुम्हाला काय करावं लागणार, एक सिक्वेन्स प्रोसेसनं जावं लागणार. पहिले जेवावं लागणार, त्याला क्रश करावं लागणार, मग त्यामध्ये सलायवा रिलीज होणार, बरोबर आहे. त्यानंतर तिची डायजेशनची प्रोसेस सुरू होणार, ठीक आहे. तर आपल्याला तिथं काय करायचं, मग त्यासाठी त्या बायोमॅक्रोमॉलिक्यूलला आपली बॉडी डायरेक्ट ओरिजिनल फॉर्ममध्ये घेऊ शकत नाही, म्हणून आपण त्याला क्रश करणार, त्याला छोट्या छोट्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्या जाणार आणि नंतर त्याचं काय होणार, ॲब्झॉर्प्शन होणार, ठीक आहे. नंतर काय, वॉटर प्ले अँड इम्पॉर्टंट रोल इन. आता बघा, वॉटर हा कशामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो, तर तो मेटॅबॉलिक प्रोसेस, एवढं तर माहीत असेल ना की आपल्या बॉडीमध्ये मेटॅबॉलिक प्रोसेससाठी वॉटर एक इम्पॉर्टंट रोल फॉलो करतो. आता व्हॉट इज मीन बाय मेटॅबॉलिझम, तर मेटॅबॉलिझमचा अर्थ इथे लिहिणार मी, मेटॅबॉलिझम एक सिंपल याच्यामध्ये लिहू शकतो आपण, एनी केमिकल रिॲक्शन इन एनी केमिकल रिॲक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अरे त्याच्या डोक्यावरती गेलं नाही का, चला ठीक आहे, काय अडचण नाही. म्हणजे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममधील कोणतीही केमिकल रिॲक्शन म्हणजे मेटॅबॉलिझम. ते मेटॅबॉलिझम करण्यासाठी आपल्याला वॉटरची गरज भासते.
एवढंच नाही तर आपल्या बॉडीला डिहायड्रेट होण्यापासनं, डिहायड्रेट म्हणजे काय, आपल्या बॉडीतलं वॉटर पर्सेंटेज कमी होण्यापासनं कोण वाचवणार, तर त्यावेळेस आपल्याला कोण वाचवणार आहे, मग वॉटर वाचवणार आहे डिहायड्रेशनपासनं. ठीक आहे, मग बघा, वॉटर प्ले अँड इम्पॉर्टंट रोल इन मेटाबॉलिक प्रोसेसेस अँड ऑल्सो प्रिव्हेंट डिहायड्रेशन ऑफ बॉडी. बॉडीचं डिहायड्रेशन होण्यापासून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वॉटर वाचवणार आहे. त्यानंतर बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय डायजेशन. आता डायजेशन म्हणजे नेमकं काय, आता हे मॅक्रोमॅलिक्युल आहेत की जे आपली बॉडी डायरेक्ट यूज करू शकत नाही त्यांच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये, म्हणजे सरळ सरळ काय करू शकत नाही, ॲब्झॉर्ब करू शकत नाही. काय करणार नाही, ॲब्झॉर्ब करू शकणार नाही. तर आपल्याला काय करणं आहे आता आपल्या बॉडीला, तर ते तर ॲब्झॉर्ब करायचं आहे. मग पहिलं टार्गेट असणार आपल्या बॉडीचं की त्या सबस्टन्सला कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, ॲब्झॉर्वेबल. कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आपण, ॲब्झॉर्वेबल, की जेणेकरून ते ॲब्झॉर्ब करता आलं पाहिजे. मग डायजेशन तेच की जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर आहे, जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर आहे त्या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटरला सिम्पल ॲब्झॉर्वेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं म्हणजे डायजेशन करणं. सिम्पल आहे ना. जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याला फक्त कशात करायचं आहे, सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशासाठी, ॲब्झॉर्ब करण्यासाठी. चला आपण डायजेशनची डेफिनेशन बघूया. इथं काय आहे, डायजेशन इज द प्रोसेस इन विच कन्वर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्स. कशाचं, कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्सचं कन्वर्जन करायचं आहे आपल्याला. कन्वर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्स टू सिम्पल अँड ॲब्झॉर्वेबल फॉर्म. हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे त्याला, ॲब्झॉर्वेबल. जर ॲब्झॉर्वेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं नाही तर त्या फूड मटेरियलला आपली बॉडी ॲब्झॉर्ब करू शकणार नाही. ठीक आहे, म्हणून त्याला ॲब्झॉर्वेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं म्हणजे डायजेशन होणं. मग आता इथं बघणार आपण इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा सांगितलं होतं की डायजेशन हे दोन प्रकारे घडून येतं. पहिलं आहे मेकॅनिकल आणि दुसरं आहे बायोकेमिकल. आता मेकॅनिकल म्हणजे काय, त्याला डायरेक्ट क्रश करणं. ज्यावेळेस आपण जेवत असतो, आपण एखादा घास ज्यावेळेस घेणार त्यावेळेस काय करणार की त्याची लगेच क्रशिंग सुरू करणार. मेकॅनिकल मेथड आहे की आपले दात त्याला चेविंग करणार आणि छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये त्याला कट करणार. हे झालं मेकॅनिकल, बरोबर. आता आपल्या बॉडीचा आपल्या काही ज्या ग्लँड्स असतात, सबलिंज्युअल ग्लँड्स, पॅराडॉइड ग्लँड, ह्या काय करतील, मग ह्या रिलीज करतील सलायवा. सलायवरी ग्लँड ज्याला आपण म्हणणार, त्या ग्लँड सलायवा रिलीज करेल. मग त्या सलायवा परत डायजेशनसाठी त्याला मदत करायला लागेल, बरोबर आहे. मग जेव्हा ते जो घास इथून घेतलेला आहे आपण, तो इथं क्रश झालेला आहे, त्यामध्ये काय केलेलं आहे आता की एन्झाईम्स रिलीज झालेले आहेत. नंतर तो इथं एंट्री करणार इसोफॅगसमध्ये. ज्यावेळेस तो इसोफॅगसमध्ये एंट्री करणार आणि स्टोमॅकमध्ये पोहोचणार त्यावेळेस त्या जेवणावरती काय रिलीज केलं जाईल, गॅस्ट्रिक ज्युसेस रिलीज केल्या जाईल. म्हणजे आता कोणती मेथड असणार, ती बायोकेमिकल मेथड. ठीक आहे, कोणती मेथड असणार, बायोकेमिकल. आता जे केमिकल्स कोण रिलीज केले, एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमनं केले. आपण लिव्हिंग आहे ना, बरोबर आहे. आता ते बायो मीन्स काय, लिव्हिंग असते. ठीक आहे, मग ते जे केमिकल आहेत ते कोण रिलीज केलेले आहे, एका लिव्हिंगनं केले आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणलं, बायोकेमिकल. आणि त्या मेथडमध्ये परत एकदा त्याचं डायजेशन केलं जाईल. ही झाली दुसरी मेथड. नंतर आता फूड कॉन्स्टिट्युएंट. आपल्या फूडमध्ये कोणते कोणते जनरली कॉन्स्टिट्युएंट असतात, तर इनऑर्गॅनिकमध्ये कोण आहेत, मिनरल्स आणि वॉटर, बरोबर आहे. इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंटमध्ये कोण असणार, मिनरल्स आणि वॉटर असणार आहे. ठीक आहे, हे जे इनऑर्गॅनिक असतील ते आपण त्या फूडमधून घेणार, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन आहे ऑर्गॅनिक. आता सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकमध्ये कार्बन कंपाऊंड असणार आणि इनऑर्गॅनिकमध्ये कार्बन कंपाऊंड राहणार नाही. नाही तर इथंच कन्फ्युजन आहे की ऑर्गॅनिक नेमकं का वेगळं आणि इनऑर्गॅनिक नेमकं का वेगळं.
तर ऑर्गेनिकमध्ये कार्बन कंपाऊंड असणार आहे, इथं कोणत्याही प्रकारचं कार्बन कंपाऊंड राहणार नाही, ज्याला आपण इनऑर्गेनिक म्हणू. तर ऑर्गेनिकमध्ये कोण सापडणार आपल्याला, तर त्यामध्ये मिळणार आपल्याला कार्बोहायड्रेट, CHOचा लॉंग फॉर्म कार्बोहायड्रेट असतो. त्यानंतर लिपिड्स, प्रोटीन अँड फॅट. ऑर्गेनिकमध्ये कोण मिळणार, लिपिड, प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट. ज्यावेळेस आपण पोळी खाणार किंवा ती भाकरी खाणार त्यावेळेस आपली बॉडी तिथून कार्बोहायड्रेट मिळवणार, हे तर माहीत असेल ना, तिथून आपण काय मिळवणार, कार्बोहायड्रेट मिळवणार. आता जो आज आपण शेवटचा पॉईंट इथं डिस्कस करणार तो करणार मॅक्रो न्यूट्रियंट आणि मायक्रो न्यूट्रियंट. काय असणार मॅक्रो न्यूट्रियंट आणि मायक्रो न्यूट्रियंट, तर त्याच्या नावामधूनच कळतं आपल्याला. मॅक्रोचा अर्थ असतो थोडंसं मोठं, बरोबर आहे, मॅक्रो छोटंसं मोठं, ठीक आहे, आणि मायक्रोचा अर्थ काय आहे, खूप छोटं. मग जे न्यूट्रिशन आपल्या बॉडीला खूप कमी प्रमाणात लागेल, जे न्यूट्रिशन आपल्या बॉडीला कमी प्रमाणात लागेल त्याला आपण म्हणणार मायक्रोन्यूट्रियंट, ठीक आहे, आणि जे न्यूट्रिशन आपल्याला जास्त प्रमाणात लागेल त्याला आपण म्हणणार मॅक्रोन्यूट्रियंट. पण आता जास्त प्रमाण काय आणि कमी प्रमाण काय, तर ज्यावेळेस आपल्याला न्यूट्रिशन हे मोर दॅन 100 मिलीग्रॅम लागणार रोज, जे एखादा सबस्टन्स आपल्याला किती लागणार 100 मिलीग्रॅमपेक्षा जास्त, तेव्हा आपण त्याला म्हणणार मॅक्रो न्यूट्रियंट. काय म्हणणार आपण त्याला, मॅक्रो न्यूट्रियंट. आणि जेव्हा तो सबस्टन्स आपल्याला 100 मिलीग्रॅमपेक्षा कमी लागणार त्यावेळेस आपण त्याला म्हणणार मायक्रो न्यूट्रियंट. सिम्पल कन्सेप्ट आहे, जो जास्त लागणार मॅक्रो, जो कमी लागणार तो मायक्रो, ठीक आहे. मग लेस दॅन 100 मिलीग्रॅम असा सबस्टन्स की तो आपल्या डेली लाईफमध्ये काय करणार 100 मिलीग्रॅमपेक्षा कमी लागणार, त्याला म्हणणार आपण मायक्रो न्यूट्रियंट, ठीक आहे. तर हे झालं या चॅप्टरची थोडीशी इंट्रोडक्शन. आता आपण बघूया की एक स्टँडर्ड डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्या बॉडीची कशी राहते किंवा ती कशी काम करत असते, ठीक आहे. तर आपण इथे एक डायग्राम काढलेली आहे, थोडेसे ते नावं आपण त्या पार्टला दिलेले आहेत, ते थोडंसं डिस्कस करणार आपण आणि नंतर समोर जाणार. ज्यावेळेस आपण एखादा फूड मटेरियल पार्टिकल घेणार तर तो आपण माऊथमधून घेणार, इथं काय होणार, इथं सलायवा रिलीज होणार, ठीक आहे, सलायवा. त्यानंतर ते समोर लोटल्या जाणार इझोफॅगसकडे. आता इझोफॅगसकडे ते आलं की त्याचं डायजेशन ह्या ठिकाणी होणार स्टोमॅकमध्ये, इझोफॅगस स्टोमॅक. एक सांगायचं राहिलं होतं की आपली बॉडी ही आतून कशी असते नेमकी, हे आपण आधी स्टार्टिंगलाच सांगायला पाहिजे होतं. तर इथं आपली बॉडी कशी असणार आहे की सपोज हा एक ऑर्गॅनिझम आहे, मस्तपैकी छानसा असं एक ऑर्गॅनिझम आहे, हॅप्पी लाईफ जगतोय. तर आपल्या बॉडीमध्ये आपली बॉडी आतून काय अशी पूर्ण भरीव नसते, एक कॅव्हिटी आहे आपली बॉडी, आणि हे जे आपण काढलेलं आहे या ठिकाणी हे सगळं त्या कॅव्हिटीमध्ये फिट झालेलं आहे. मग ती कॅव्हिटी नेमकी कोणती, तर ते आपल्याला बघायचं आहे की हे जे आपण काढणार ते आपण इथं काढणार होता, ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण ते काढलं तर हा झाला डायफ्राम. तो डायफ्राम काय करतो की वरची जी कॅव्हिटी आहे, वरची कॅव्हिटी कोणती मग इथं, तर या ठिकाणी असणार आपल्याकडं लंग्स, बरोबर आहे. काय असणार तिथं लंग्स, जे की रिस्पिरेटरी सिस्टीमचं काम करतात, रिस्पिरेशन त्या ठिकाणी घडवून आणल्या जाईल. लंग्स ते याच्यावरती होईल इथं. त्या कॅव्हिटीला म्हणणार आपण थोरॅसिक कॅव्हिटी, जी इथं असणार. कोणती कॅव्हिटी म्हणणार आपण त्याला, थोरॅसिक कॅव्हिटी, थोरॅसिक कॅव्हिटी, ठीक आहे. आता मग परत इकडं खाली जिथं आपलं लिव्हर आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, स्टोमॅक आहे, मग ती कॅव्हिटी कोणती, तर ती कॅव्हिटी असते ॲब्डोमिनल कॅव्हिटी. मग आता इथं असणार ते हा जो छोटासा काढलेला आहे आपण या ऑर्गॅनिझममध्ये बघतोय आपण, या ठिकाणी असणार एक छोटंसं लिव्हर त्याचं, इथं असणार त्याचं ते वरतून आलेला
इझोफॅगस, ठीक आहे. त्यानंतर इथं असणार त्याचं स्मॉल इंटेस्टाईन, इथं असणार पँक्रियाज जो की आपण इथं दाखवलेला आहे, आणि इथं नंतर लार्ज इंटेस्टाईन इथं, आणि इथं असणार त्याचं ॲनस. एक्झिट पॉईंट हा पॉईंट आपल्यासाठी एंट्री पॉईंट असणार आहे फूडसाठी, आणि ॲनस जो असतो तो असतो एक्झिट पॉईंट, एक्सक्रिशन जिथून केल्या जाईल, ठीक आहे. तर ही जी कॅव्हिटी असणार खालची याला म्हणणार आपण, या ऑर्गॅनिझममध्ये बोलतो आहे आपण, ही झाली त्याची थोरॅसिक कॅव्हिटी. आता ही जी कॅव्हिटी दिसणार आपल्याला एवढी, तर त्याला म्हणणार आपण ॲब्डोमिनल कॅव्हिटी. काय म्हणणार? ॲब्डोमिनल कॅव्हिटी, ठीक आहे. त्याला काय म्हणणार आपण? ॲब्डोमिनल कॅव्हिटी. आता मग आपण ही जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे आपली, ही कोणत्या कॅव्हिटीमध्ये बसणार? तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये बसत असते. हा जो डायफ्राम आहे त्या थोरॅसिक कॅव्हिटीला आणि ॲब्डोमिनल कॅव्हिटीला सेपरेट करण्याचं काम करतो. आणि ज्यावेळेस आपण ब्रिदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस शिकणार त्यावेळेस डायफ्रामचं आणखी दुसरं एक वर्क असते. ते नेमकं वर्क काय असते, फंक्शन काय असतं, त्यावेळेस आपण ते डिस्कस करूयात, ठीक आहे. मग आता इथपर्यंत पोहोचलो, इथं त्याचं डायजेशन सुरू होणार आहे. इथं डायजेशन केलं जाणार आहे स्टोमॅकमध्ये. आता डायजेशन झालं की लिव्हरमधून काही त्याचे ज्युसेस, काही एन्झाईम्स रिलीज केले जाणार आहेत. हे बघा स्टोमॅक इथं आहे आपलं, हे जे काढलेलं आहे आपण याला आपण लिव्हर म्हणतो, ठीक आहे. हे लिव्हर असणार. या लिव्हरमधून काहीतरी सबस्टन्स, काही एन्झाईम्स रिलीज केले जाणार, आणि ह्या बाईल डक्ट थ्रू, हा जो बाईल डक्ट दिसतोय आपल्याला या ठिकाणी, इथून ते काय केलं जाईल त्या इसोफॅगसच्या पार्टमध्ये, हा जो पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाईनचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी ते सिक्रीट केले जाणार इसोफॅगसवरती, ठीक आहे. या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय केलं जाईल? सिक्रीट केलं जाईल. त्याचबरोबर गॉल ब्लॅडर जे आहे, या गॉल ब्लॅडरमध्ये सुद्धा काही सबस्टन्स, काही एन्झाईम्स रिलीज केले जात असतात. मग आता इथूनच सुरुवात होते स्मॉल इंटेस्टाईनला. इथून सुरुवात कशाला होणार? स्मॉल इंटेस्टाईनला. तर आपण एकदा ते थोडंसं खाली डिस्कस करून घेऊ, आणि स्मॉल इंटेस्टाईनचे पार्ट आणि लार्ज इंटेस्टाईनचे पार्ट आपण तिथं बघूयात, ठीक आहे. तर आपण थोडंसं डिस्कस करून घेऊ त्याला परत एकदा. या जो पार्ट असणार आहे स्मॉल इंटेस्टाईनचा, ज्याला आपण डिओडेनम म्हणणार, मी नंतर पूर्ण साफ करणार आणि तिथं लिहिणार, डिओडेनम म्हणणार. आता त्यानंतर डिओडेनम इथं, आणि त्याच्या साईडला जो असणार पँक्रिया. पँक्रिया काय करतो? पँक्रियाचं सगळ्यात महत्त्वाचं वर्क काय असतं आपल्या बॉडीमध्ये, की ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये जेवण झालं की आपल्या बॉडीमध्ये शुगर पर्सेंटेज वाढतं, बरोबर आहे. जे डायबेटिक पर्सन असतात त्यांच्यामध्ये तो पँक्रियामध्ये एक प्रॉब्लेम आलेला असतो, तो असतो इन्सुलिन रिलीज करण्यासाठी एक थोडीशी डिफिकल्टी आलेली असते. जो नॉर्मल पर्सन आहे त्याच्या बॉडीमध्ये पँक्रिया काय करणार आहे? इन्सुलिन रिलीज करणार, की तो काय करणार? ब्लड शुगरची लेवल डिक्रीज करणार, ठीक आहे. मग आता इथं जो पँक्रिया आहे, हा पँक्रियाचं काम आहे की ब्लड शुगर लेवलवर मेंटेन करायचं आहे, किंवा त्याला वॉच ठेवायचं आहे की त्याला किती कमी करायचं. त्यानंतर हा डिओडेनम पार्ट, आता हा जो दुसरा पार्ट असणार जो तुम्हाला इथं दिसत आहे, हा पार्ट जो दिसत आहे याला म्हणणार आपण जेजुनम. याला काय म्हणणार आपण? जेजुनम. हा सुद्धा पार्ट स्मॉल इंटेस्टाईनचा असतो. मग आता ही स्मॉल इंटेस्टाईन इथून अशी जाऊन इकडं समोर ही लास्ट पॉईंट जो असणार तुम्हाला जो दिसत आहे त्याला आयल्युयम म्हणतात. हा सुद्धा स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट. मग आपण इथं लिहू शकतो आता स्मॉल इंटेस्टाईनचे 3 पार्ट कोणते कोणते? डिओडेनम, जेजुनम आणि आयल्युयम, ठीक आहे. एका मिनिटात लिहून घेऊ आपण त्याला. कोणता कोणता पार्ट स्मॉल इंटेस्टाईन मध्ये राहील? स्मॉल इंटेस्टाईन, ठीक आहे. फर्स्ट पार्ट कोणता आहे? जो आपल्या इथं दिसतोय डिओडेनम, ठीक आहे. डिओडेनम. सेकंड पार्ट कोणता असणार? सेकंड असणार आपल्याला जेजुनम, ठीक आहे, जो की आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ओके, जेजुनम. आणि लास्ट जो पार्ट असणार आपल्याकडे स्मॉल इंटेस्टाईनचा तो असणार या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे, जो की आपण सर्कल केलेला आहे त्याला म्हणणार आपण आयल्युयम.
आयलियम. ठीक आहे, हे झाले स्मॉल इंटेस्टाईनचे पार्ट. आता यानंतर जो पार्ट तुम्हाला इथं कनेक्शन दिसतंय तुम्हाला, अपेंडिक्सबद्दल आपण बऱ्याच वेळेस ऐकतो, बरोबर आहे. अपेंडिक्सबद्दल आपण बऱ्याच वेळेस ऐकत असतो. आता अपेंडिक्स नेमकं काय असतं? अपेंडिक्स हा जे रुमिनंट असतात, जे की सेल्युलोज खातात, व्हेजिटेरियन जे असतात त्या प्राण्यांमध्ये जे सेल्युलोज खातात, ते सेल्युलोजचं डायजेशन करण्यासाठी हा अपेंडिक्स त्यांना मदत करणार आहे. सेल्युलोसिक सबस्टन्स तिथून रिलीज केल्या जाईल, त्याला आपण सेल्युलोसिक एन्झाईमसुद्धा म्हणतो. ते सेल्युलोसिक सबस्टन्स तिथून रिलीज केल्या जाईल आणि नंतर ते सेल्युलोजला डायजेस्ट करणार. मग आपल्या ह्युमन बिईंगमध्ये आपल्या आसपास कधी कधी अशी घटना होते की एखाद्याला अपेंडिक्सचा प्रॉब्लेम आलेला असतो. म्हणजे काय की तो अपेंडिक्स त्याला त्रास देतो, बरोबर आहे. म्हणजे अपेंडिक्स हा आपल्या बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचं फंक्शन करत नाही. मग तो आपल्यासाठी कोणता पार्ट आहे? वेस्टिजियल ऑर्गन असतो. हे तर सगळ्यांनी शिकलेलं आहे कधीतरी. मग तो एक वेस्टिजियल ऑर्गन आहे ज्याला आपण अपेंडिक्स म्हणतो आणि तो या ठिकाणी राहणार कॅइकमच्या साईडला इथे. ठीक आहे, नंतर इथून सुरू होतील आता लार्ज इंटेस्टाईन. आता काय सुरू होणार? लार्ज इंटेस्टाईन. ठीक आहे, लार्ज इंटेस्टाईनमध्ये पहिला जो पार्ट राहील आपल्यासाठी तो कॅइकम असणार. पहिला पार्ट आपल्या साईडची काय असणार? कॅइकम. दुसरा असणार कोलन आणि थर्ड पार्ट असतो आपल्याकडं रेक्टम. दुसरा पार्ट काय असणार? थर्ड पार्ट असणार आपल्याकडं रेक्टम. तर आपण बघूया आता लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन कोणत्या कोणत्या पार्टपासून बनलेलं आहे? तर ते बनलेलं आहे 3, जसे की हे 3 तसे ते 3. कोणता पार्ट आहे पहिला? तर तो असतो कॅइकम. ठीक आहे, दुसरा कोणता असणार? तर त्याला आपण कोलन म्हणतो. पण कोलन हे 2 प्रकार असतात. ठीक आहे, आता 2 प्रकार कसे? तर हे असं अप्पर साईडला आहे त्याला असेंडिंग कोलन म्हणलं जातं आणि जे लोअर साईडला जाईल त्याला डिसेंडिंग कोलन म्हणलं जातं. तर ते नाव लिहायचं बाकी आहे ज्याला की असेंडिंग कोलन म्हणल्या जाईल. तर ते आपण आता लिहून घेऊ. असेंडिंग कोलन. ठीक आहे, असेंडिंग कोलन, डिसेंडिंग कोलन आणि हा जो असणार आपल्याला जो हॉरिझॉन्टल दिसतोय त्याला ट्रान्सवर्स कोलन म्हणलं जातं. त्याला काय म्हणलं जातं? ट्रान्सवर्स कोलन म्हणल्या जात असते. आता हा झाला फर्स्ट कॅइकम फर्स्ट पार्ट, कोलन सेकंड पार्ट आणि आपल्याकडं थर्ड पार्ट राहतो बघा. कोणता असणार तो? रेक्टम. थर्ड पार्ट कोणता असणार आपल्याकडं? रेक्टम. लार्ज इंटेस्टाईनचे 3 पार्ट, स्मॉल इंटेस्टाईनचे 3 पार्ट. हे आपण 3 पार्ट याचे शिकलो. आणि लास्ट आपली असणार एक्झिट पॉईंट, ज्याला आपण ॲनस किंवा ॲनल म्हणतो. ॲनल कॅव्हिटी किंवा त्याला काय म्हणता येईल? ॲनस म्हणल्या जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची एक एलिमेंटरी कॅनल जी आहे, ट्यूब जी आहे ती अशा प्रकारे असते. ती सुरू कुठं होणार आहे? ती सुरू होणार माऊथपासनं आणि संपणार कोणत्या ठिकाणी? तर ती संपणार आहे ॲनल कॅव्हिटी, ॲनल कॅनल किंवा ॲनस ज्याला आपण म्हणतो. तर यानंतर आपण याचं ओरिजिन समोरचे टॉपिक शिकणार. आजच्या पुरतं एवढंच राहील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.